नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इम्पोर्टंट पॉइंट सांगणार आहे. मित्रांनो, आता IPL 2024 हे सुरू होतंय. आजपासून सुरू होतंय. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या जी IPLचा व्हिडिओ टाकला होता, तो पण तुम्हाला इम्पोर्टंट एकदम होता. कारण जे नवीन काही यूट्यूबर आहेत, त्यांना मी सांगितलं होतं की क्रिकेट न्यूजच्या विषयी चॅनल तुम्ही सुरू करा आणि तो चॅनल लवकरात लवकर एकदम ग्रो होतो. आणि आज तो चॅनल तुम्ही जो तयार करणार आहात, जो क्रिकेटचा IPLचा चॅनल तयार करणार आहात, तर त्याच्यासाठी कॉपीराइट क्लेम नाही येण्यासाठी मी तुम्हाला फोटोज काही कसं घ्यायचं आणि कसं एडिट करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आणि तर मित्रांनो, मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही YouTubeचा जो चॅनल तयार करणार जो IPLचा चॅनल असेल, तर मित्रांनो, तो तुम्ही चॅनल तयार करताना जे तुम्ही व्हिडिओज अपलोड करणार आहात, तर त्यासाठी Googleवर जा आणि जे नवीन आता जर मॅच आजपासून किंवा कालपासून सुरू झालेलं आहे, तर ते मॅच सुरू होताना ज्या मॅचचं ट्रेंडिंगचे जे फोटो आहेत, जे मॅचचे सुरुवातीचा फोटो आणि मॅचमधले फोटो, असे जे नवीन फोटो असतील, तेच फोटोंवर तुम्ही व्हिडिओ तयार करा. कारण त्या नवीन फोटोंवर एकदम लवकरात लवकर व्ह्यूज येतात आणि जे जुने फोटो असतात, ते तर सर्वांना माहीतच असतं का हे जुने फोटो आहेत आणि त्यावर ही न्यूज पण जुनी असू शकते. असं तर मित्रांनो, तुम्ही ट्रेंडिंगचे जे नवीन फोटो आहेत, ते फोटो घ्या आणि ते फोटोंवर तुम्ही व्हॉईस ओव्हर करून तुम्ही चॅनल एकदम चांगल्या प्रकारे लवकरात लवकर ग्रो करू शकता. तर मित्रांनो, असे फोटो घ्या की त्याच्यावर कॉपीराइट क्लेम नाही येण्यासाठी जे फोटोवर नाव असेल किंवा कोणत्याही कंपनीचं जे नाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते असतील, तर ते घेऊ नका. कारण त्या फोटोंवर जास्तीत जास्त कॉपीराइट क्लेम येण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, जे कोरे फोटो आहेत आणि त्या कोऱ्या फोटोंमध्ये पण थोडे एडिट करून तुम्ही काइंड मास्टर ॲप्समध्ये थोडं तुम्ही त्याचा कलर कमी जास्त करून थोडा अलग कंटेंट दाखवून, तुमचा स्वतःचा कंटेंट दाखवून तुम्ही त्याच्यावर कॉपीराइट नाही येणार असं तुम्ही त्या फोटोवर करा. आणि ज्यावेळेस तसं करणार, त्यावेळेस तुमचा स्वतःचा कंटेंट तयार होईल आणि त्याच्यावर कॉपीराइट क्लेम येणार नाही. आणि फोटो जोडून त्याच्यावर म्हणजे न्यूजची अपडेट तुम्ही देत राहा. कारण IPLच्या मॅचेस सुरू आहेत आणि त्याच्यासाठी काही दिवशी 2-2 मॅची असतात. तर तुम्हाला ज्या ज्या दिवशी 2-2 मॅची असतील, त्या दिवशी तुम्हाला 4-5 अशा न्यूज तयार करून तुम्हाला चॅनल चालवायचा आहे. तर मित्रांनो, त्यावेळेस तुम्ही 2-2, 3-3 एक मॅची जर एकच मॅच असेल, तर तुम्ही 2 किंवा 3 न्यूज तर तुम्ही डेली टाकायला पाहिजे. कारण मॅचच्या आधी एक न्यूज आणि मॅच चालू असताना आणि मॅचच्या शेवटी एक न्यूज तुम्ही चांगल्या प्रकारे जर मॅचचा अपडेट देत राहाल, तर तुमचा चॅनल एकदम लवकरात लवकर ग्रो होईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला क्रिकेट IPL हे पण बघावं लागेल. कारण कोणता खेळाडू कसा खेळतो आणि कुणी जास्त विकेटी काढल्या, कुणी जास्त रन काढले, कुणाला मॅन ऑफ द मॅच दिली, कुणी एवढे सिक्सेस मारले. तर तुम्हाला ती सर्व गोष्टी क्रिकेटच्या माहीत पाहिजे. जर एखादा आला आणि त्याला क्रिकेटचं काहीच माहीत नाही आणि तो फक्त वेगवेगळ्या प्रकारे जरीही माहीत नाही, तरी तो जर न्यूज कशी ना कशी फक्त बनवायची अशी तर त्याने टाकत राहील, तर त्याला वाईट कमेंट येतील. कारण ऑडियन्सचे म्हणतील, कारण याला तर काहीच माहीत नाही आणि हो कसा न्यूज टाकतो, असे तर म्हणणारच आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला क्रिकेट पण पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही Googleवर जाऊन फोटो डाउनलोड करून आणि तुम्ही न्यूज घेण्यासाठी Googleवर पण पाहू शकता. आणि
गुगलवरच पाहून नाही तर तुम्हाला IPL ची मॅच पण पाहावं लागेल. आणि मॅच जर तुम्ही पाहाल आणि त्यावेळेस तुम्हाला माहीत पडेल कोणत्या बॉलरनी कशा कॅच घेऊन किती विकेटी पाडल्या, काय हे सर्व गोष्टी तुम्हाला कळतील आणि कोणी किती विकेटी पाडल्या आणि कोण मॅन ऑफ द मॅच ठरला, कोणी जास्त रन काढले, हे तुम्हाला सर्व अपडेट माहीत पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व अपडेट माहीत होतील आणि ज्यावेळेस तुम्ही त्या अपडेट्स तुम्हाला केव्हा माहीत होतील, ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट मॅच IPL मॅच तुम्ही पाहसाल, त्याच वेळेस तुम्हाला ते अपडेट माहीत पडतील का कोण कसा खेळला ते. आणि त्यावेळेस तुम्ही न्यूज चांगल्या पद्धतीने एकदम तुमच्या स्वतःच्या कॉन्फिडन्सवर बनवू शकाल. कारण जर तुम्ही IPL मॅचेसच जर पाहिले नाही आणि तुम्ही जर न्यूज टाकायची कशी ना कशी गलत इन्फॉर्मेशन जर दिली तर तुम्हाला कमेंटमध्ये जे ऑडियन्स असतील, जे लोक असतील ते तुम्हाला वाईट कमेंट करतील. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला क्रिकेट IPL पण पाहावं लागेल आणि ते पाहून तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही न्यूज तयार करून तुम्ही अपलोड कराल आणि डेली 2-2, 3-3 व्हिडिओज तुम्ही अपलोड करा आणि त्याच्यामुळे एकदम तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या चॅनलवर ग्रो पण येईल आणि तुमचा लवकर फास्ट ग्रो होईल. तर मित्रांनो, खूप लोक हे क्रिकेटच्या जे अपडेट्स नवीन अपडेट न्यूज असतात ते टायमावर पाहतात. तर त्याच्यामुळे भरपूर ऑडियन्स हे क्रिकेटच्या मागे वळलेले आहेत आणि काहींचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत. तर मित्रांनो, व्ह्यूज का डाऊन झालेले आहेत, तर जे ऑडियन्स भरपूर प्रमाणात आहेत, जे लोक 80-90% लोकांना क्रिकेट खूप आवडते. त्याच्यामुळे IPLच्या मॅचेस बघण्यासाठी सर्व माणसं हे दीड GB जो डाटा येतो तो त्यांनी सांभाळ करून त्यांनी ठेवला आहे. आणि कशासाठी ठेवला आहे? क्रिकेट न्यूज पाहण्यासाठी आणि क्रिकेट मॅचेस पाहण्यासाठी. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लवकर चांगले चॅनल बनवून क्रिकेटचा IPLचा तर तुम्हाला चांगले व्ह्यूज येतील आणि क्रिकेटचा 2 महिन्यात तुमचा चॅनल एकदम लवकरात लवकर फास्ट ग्रो होईल आणि लवकरात लवकर तुम्ही फास्ट ग्रो करून तुम्ही तुमचा चॅनल मोनेटाईज करू शकाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला चांगलं समजलं असेल. तर लवकरात लवकर चांगल्या प्रकारे डेली 2 ते 3 अपडेट टाकून तुम्ही तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो करू शकाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जे सांगितलं ते चांगल्या प्रकारे ध्यानात ठेवून तुम्ही काम करा. तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल आणि फास्ट ग्रो एकदम विमानावानी अशा प्रकारे तुमचा फास्ट ग्रो चॅनल होईल. तर मित्रांनो, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही चांगल्या टायटल तुम्ही ज्यावेळेस IPLचा टायटल बनवाल त्यावेळेस ज्या दोन्ही संघामध्ये जी भिडत असते, चेन्नई वर्सेस RCB, चेन्नई वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. तर मित्रांनो, याच्यामध्ये एका इकडून महेंद्रसिंग धोनी आणि एका इकडून विराट कोहली वर्सेस असं चांगल्या प्रकारे आणि थंबनेल एकदम अट्रॅक्टिव्ह बनवा. जर तुमचा चांगला अट्रॅक्टिव्ह थंबनेल राहील तर तुमच्या व्हिडिओवर लोक लगेचच्या लगेच क्लिक करतील आणि भरपूर प्रमाणात पाहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगतो आणि ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याप्रमाणे काम करा. डेली 2 ते 3 न्यूज टाका आणि तुमच्या चॅनलला लवकरात लवकर खूप ग्रोथ होईल. खूप म्हणजे खूपच फास्ट ग्रो चॅनल होईल आणि तुम्ही 2 महिन्याच्या आत तुम्ही तुमचा चॅनल मोनेटाईज कराल. हे मी तुम्हाला एकदम खरोखर माहिती सांगतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.